हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमधला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस हा सेक्शन आपण स्टडी करत होतो. लास्ट लेक्चरमध्ये एखाद्या कॉम्प्लिकेटेड नेटवर्कचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा याची एक मेथड आपण डिस्कस केली होती, मेथड ऑफ सक्सेसिव्ह रिडक्शन, ज्यामध्ये एखाद्या कॉम्प्लिकेटेड लार्ज नेटवर्कला सक्सेसिव्हली रेड्यूस करत आपण त्याचा टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट केला होता. पण ही मेथड प्रत्येक कॉम्प्लिकेटेड नेटवर्कला ॲप्लाय करता येतेच असं नाही. काही नेटवर्क्स असे असतात ज्याला तुम्ही सक्सेसिव्हली रेड्यूस करू शकत नाही. मग अशा कॉम्प्लिकेटेड नेटवर्कचा रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला आणखी दुसऱ्या काही मेथड्स यूज कराव्या लागतात, ज्या मेथड्स आज आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो in today's lecture we will discuss one more method of equipotential reduction. याची थोडी आयडिया तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्येच दिलेली आहे की एखाद्या सर्किटमध्ये इक्विपोटेन्शियल पॉईंट्स जर आपण आयडेंटिफाय करता आले तर तुम्हाला त्या सर्किटला आणखी रेड्यूस करता येतं. आणि मग अशी जी सर्किट्स असतात किंवा ही जी मेथड आहे, मेथड ऑफ इक्विपोटेन्शियल रिडक्शन, ही मेथड आपण एका एक्झाम्पल थ्रू डिस्कस करूया. आणि मग याच मेथडमध्ये सिमेट्रिक मेथड म्हणून एक आहे, सब पॉईंट आहे यातला, ज्यामध्ये परत पॅरलल ॲक्सिस सिमेट्री, परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री, ज्याला मिरर सिमेट्री असं म्हणतो आपण, तोही पार्ट आज आपण स्टडी करणार आहोत. ओके, सो आय ड्रॉ हिअर ए डायग्राम, मीन्स दिस इज ए कॉम्प्लिकेटेड नेटवर्क ऑफ 12 रजिस्टर्स. क्यूबच्या फॉर्ममध्ये, क्युबिकल फॉर्ममध्ये असे 12 रजिस्टर कनेक्ट केलेत. क्वेश्चन इज व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन बिटवीन पॉईंट ए अँड बी. ए आणि बी पॉईंटच्या मध्ये असलेला टोटल रेजिस्टन्स या नेटवर्कचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या नेटवर्कला तुम्ही जर सक्सेसिव्ह रिडक्शन मेथड अप्लाय केली तर तुमच्या लक्षात येईल की रेड्यूस करता येत नाहीत, कारण इथं कुठलेही दोन रजिस्टर हे सिरीज किंवा पॅरललमध्ये परफेक्टली दिसत नाहीत, मग रेड्यूस करता येत नाही. अशा टाईपच्या नेटवर्कमध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं असतं तर इक्विपोटेन्शियल पॉईंट फाइंड आउट करायचे. आता इक्विपोटेन्शियल पॉईंट्स मीन्स व्हॉट? दोज पॉईंट्स हॅव्हिंग सेम पोटेन्शियल आर नोन ॲज इक्विपोटेन्शियल पॉईंट्स. आणि मग ज्या पॉईंटचं पोटेन्शियल सेम असेल असे पॉईंट आयडेंटिफाय करा. सेम पोटेन्शियल असलेले पॉईंट्स तुम्ही कंबाईन करू शकता. आपण बघूया. आता इथं जर असेल तर डिरेक्टली जर तुम्हाला या डायग्राम, या नेटवर्कवरून जर आपल्याला इक्विपोटेन्शियल पॉईंट फाइंड आउट करता येत नसतील तर त्याला थोडं सिंपल फॉर्ममध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकताय. आणि ज्यावेळी तुम्ही क्रिचॉफ्स लॉ वगैरे स्टडी कराल त्यावेळी तुम्हाला इक्विपोटेन्शियल पॉईंट हे नंतर आणखी इझिली आयडेंटिफाय करता येतील. सपोज आय गिव्ह सम नेम्स टू दिस पॉईंट्स. सपोज दिस इज अवर फर्स्ट पॉईंट, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, अगेन ओके 1 2 3 4. सो गिव्ह दिस 5 6 7 8. ओके, फक्त मी पॉईंट्सना काही नेम दिले आयडेंटिफाय करण्यासाठी. ओके, हिअर ईच रजिस्टर हॅज रेजिस्टन्स कॅपिटल आर. प्रत्येकाचा रेजिस्टन्स सेम आहे. सपोज करंट फ्लोज फ्रॉम ए टू बी. करंटचा पाथ इथं आपण कन्सिडर केला, एक तर ए टू बी असेल किंवा बी टू ए असेल, दोनच पॉसिबिलिटी आहेत. सो सपोज करंट पासेस थ्रू ए टू बी. नाव दिस इज अवर पॉईंट, फर्स्ट पॉईंट. टोटल करंट आय कम्स टू दिस पॉईंट, first point. Now at this first point this total current gets divided into 3 currents, but this will be divided into equal parts. Equal part मध्ये हा divide होईल. Why? Because resistance in this arm is R, in this arm is also R, and in this also R. म्हणजे इथं प्रत्येक ब्रँचमध्ये रेजिस्टन्स किती आहे? समोर आरच आहे. जर पुढं इक्वल रेजिस्टर असेल देन करंट्स विल बी इक्वली डिवायडेड. मीन्स द करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टर I/3, दिस रेजिस्टर इज ऑल्सो I/3 अँड दिस रेजिस्टर इज ऑल्सो I/3. आपण हे स्प्लिटिंग ऑफ करंट वगैरे क्रिचॉफ्स लॉमध्ये स्टडी करणार आहोत 12th मध्ये. फक्त आता मी अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. म्हणजे ह्या तिन्ही रेजिस्टन्समधून पास होणारा करंट सेम आहे. याच डायग्रामला थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये आपण ड्रॉ करूया. ओके, सपोज दिस इज अवर पॉईंट ए. हा आपला ए पॉईंट आहे. ओके, अँड दिस इज फर्स्ट पॉईंट. हा फर्स्ट पॉईंट झाला. फर्स्ट पॉईंटच्या पुढं किती रजिस्टर आहेत? 3 रजिस्टर्स आहेत. सो आय कनेक्ट हिअर 3 रजिस्टर्स लाईक दिस. दिस इज अवर फर्स्ट रजिस्टर 1 to 2. सो दिस विल बी सेकंड पॉईंट. 1 to 2 यांच्यामध्ये एक रजिस्टर आहे आर. दिस इज अवर रजिस्टर आर. Again 1 to 4 there is one more register.
मी इथं ड्रॉ करतो. या पॉईंटला घेतो. ओके, 1 2 4. सो दिस विल बी अवर पॉईंट 4. अगेन देर इज वन मोर रजिस्टर इन बिटवीन 1 to 8. मग याला मी इथं ड्रॉ करतो. कसंही ड्रॉ करू शकताय तुम्ही, तुमच्या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करता येतं आहे. सो दिस इज अवर पॉईंट 8 अँड व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टन्स इज R. ओके, हे सिमिलर आहे. फर्स्ट पॉईंट, हे 3 रजिस्टर्स पुढं मी कनेक्ट केले. नाव गो टू द नेक्स्ट पार्ट. नाव फर्स्ट वी विल कन्सिडर दिस 1 to 2. नाव there are 2 registers from 2 to 7 and 2 to 3. सो 2 पॉईंटच्या पुढं किती रजिस्टर आहेत आता इथं? 2 रजिस्टर्स आहेत. हा आपला सेकंड पॉईंट, 2nd to 7 and 2nd to 3. नाव सी दिस. मी इथं 2 वायर्स ड्रॉ करतो कारण इथं किती रजिस्टर आहेत? 2 रजिस्टर आहेत. ओके, दीज आर दी 2 रजिस्टर्स. सो these are our 2 points. One point is 2 to 7 and other point is 2 to 3. 2 to 7 मध्ये एक रजिस्टर आहे, 2 to 3 मध्ये एक रजिस्टर आहे. हे झाले आपले. नाव सी दिस 1 to 4. 1 to 4 हा रजिस्टर झाला आपला. 4च्या पुढं आता नाव देर इज वन मोर रजिस्टर इन बिटवीन 4 to 5. 4 to 5 मी इथं ड्रॉ करतो. देर इज वन मोर रजिस्टर इन बिटवीन 4 and 5. हे आहे असंच ड्रॉ केलं, लक्षात ठेवा, वेगळं नाही ड्रॉ केलेलं. 4 हे 4च आहे, हा आपला 4 पॉईंट. 4 to 5 and 4 to 3. सो 4 to 5 and this will be, याला म्हणूया आपण 4 to 5 and 4 to 3. 4च्या पुढं 2 रजिस्टर झाले. नाव 1 to 8. 1 to 8 there is one more register R. Now 8 to 5 there is one more register. So I will draw here. Okay, this is our 8 point. हाच पॉईंट मी फक्त वरती ड्रॉ केलाय जरा. Now see this. Okay, what are these 2 points? 8 to 7. 8 to 7 and 8 to 5. 8 to 7 and 8 to 5. Now see the diagram. Diagram मध्ये आता पुढे जायचं आहे आपल्याला इथं. Now 2 points are common here. 3 point is common for 2 to 3 and 4 to 3. 2 to 3, 4 to 3. So these 2 points we can combine these 2 points. हे 2 पॉईंट एकत्र जोडू शकतोय कारण ते एकत्रच आहेत, सेपरेट आहेत का? बघा 3 पॉईंट्स एकत्र आहे. 4 पासून आलेला आणि 2 पासून आलेला, 4 पासून 2 पासून आलेला पॉईंट 1 आणि 4 पासून आलेला, हे कंबाईन करू शकतोय आपण. वी कॅन कंबाईन these 2 points. Also we can combine 7 also. These 2 points, we can join these 2 points also and these 2 points, 5 points. इथं असं करूया, हे कनेक्ट नाही आहे तिथं. ओके, जंप म्हणायच्याला, याचा मिनिंग झालं ते दे आर नॉट कनेक्टेड. सो व्हॉट आर दीज 3 points? दिस इज अवर 3, दिस इज 5 अँड दिस विल बी अवर 7. लक्षात आलं? नाव फ्रॉम 3 to 6 there is one more register. From 3 to 6, 3 to 6 there is one more register. So this will be our 6, point number 6. Now from 5 to 6 there is one more register. 5 to 6, one more register in between 5 to 6. Again 7 to 6 there is one more register. So 7 to 6. And all these registers are connected at point 6. So this is our point 6 and this will be other end B. So this network is similar with this network. हे नेटवर्क्स कसे आहेत? सिमिलर आहेत. लक्षात आलं? सिमिलर नेटवर्क्स असल्यामुळं इथं काय करता येतं बघा. नाव आयडेंटिफाय दी इक्विपोटेन्शियल पॉईंट्स. इक्विपोटेन्शियल पॉईंट्स इथं आयडेंटिफाय करायचे. इक्विपोटेन्शियल म्हणजे काय? असे पॉईंट जिथं पोटेन्शियल सेम असेल. सेम पोटेन्शियल कधी असतं बघा, रेजिस्टन्स सेम आहेत, करंट पासिंग थ्रू दीज 3 रजिस्टर इज ऑल्सो सेम. बघा पुढं आणि पुढं गेल्यानंतर पुढं इथं 2 रजिस्टर आहेत, याच्याही पुढं 2 आहेत, याच्याही पुढं 2 आहेत, परत ते कंबाईन होऊन 3 राहतात. म्हणजे सर्किट सिमेट्रिक आहे. नेटवर्क कसं आहे? सिमेट्रिक आहे. सो हिअर
this point 8, 2 and 4, or this point 7, 5 and 3. These points are इक्विपोटेन्शियल पॉईंट्स. या पॉईंटचं पोटेन्शियल सेम आहे. सर्किटच्या सिमेट्रीमुळं म्हणा, डायग्राममध्ये दिलेल्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूवरून सगळे रेजिस्टन्स इथं आरच आहेत, त्यामुळं these 3 points are symmetric, also these 3 points are symmetric. याला परपेंडिक्युलर सिमेट्री असंही म्हणणार आहे आपण, जे आपण नेक्स्ट डायग्राममध्ये स्टडी करणार आहोत. ही परपेंडिक्युलर सिमेट्री आहे. आणि मग परपेंडिक्युलर सिमेट्री म्हणजे काय, याचं जर बरोबर तुम्ही इक्वल पार्ट केला, हा बरोबर मिड पॉईंट घेतला, तर हे आहे असं इकडचा हा मिरर इमेज वाटते आपल्याला, आहे असं वाटतं. त्यामुळे याला परपेंडिक्युलर काय म्हणायचं, सिमेट्री. आणि जर परपेंडिक्युलर सिमेट्री असेल या डायग्राममध्ये, सो दीज 3 points आर ऑफ इक्वल पोटेन्शियल अँड ऑल्सो दीज 3 points आर ऑफ इक्वल पोटेन्शियल. आता पॉईंट्स इक्वल पोटेन्शियलचे जर असतील, देन व्हॉट टू डू, if the points are at equal potential, then we can combine these points. 2 equal potential चे पॉईंट एकत्र कनेक्ट करता येतात, काही फरक पडत नाही का, ते इक्वल पोटेन्शियलचे आहेत, मग एकत्र कनेक्ट करू शकतोय आपण. सो वी कॅन रीड्रॉ दिस डायग्राम ॲज लाईक दिस. ओके, आता या डायग्रामला मी असं okay, I combined here 3 points. This is our first. This is our 8 or 2 or 4. हे तीनही पॉईंट आपण एकत्र काय केले, कंबाईन केले. 5 we combine this point because they are at equal potential, इक्विपोटेन्शियल पॉईंट्स आहेत. याच्या पुढे किती होते रजिस्टर, टोटल 6 रजिस्टर होते, पण हे सगळे एकत्र जोडले ना कनेक्ट. सो देर आर 6 रजिस्टर्स हियर. ओके, सो वी यूज हियर 6 रजिस्टर्स, कारण ह्या 6 रजिस्टरचे पार्ट एक एंड सगळे एकत्र काय झाले, कंबाईन झाले. सो दीज आर अवर 6 रजिस्टर्स. नाउ हियर दीज 3 points आर ऑल्सो इक्विपोटेन्शियल पॉईंट्स, सो वी कॅन कंबाईन दीज पॉईंट्स ऑल्सो. इक्विपोटेन्शियल पॉईंट असतील तर कंबाईन करा सरळ, काही अडचण येणार नाही. आणि मग इक्विपोटेन्शियल पॉईंट कंबाईन केले की याच्या पुढं परत किती रेजिस्टन्स आहेत, 3 रजिस्टर आहेत, A to B. This is our 6th number. So we can combine these equipotential points, and here all the registers has values R. यातल्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, R आहेत, लक्षात ठेवा. So now we can solve this network easily. या नेटवर्कला आता आपण इझिली सॉल्व करू शकतोय. कसं सॉल्व करता येईल सांगा याला. याला जर सॉल्व करायचं असेल तर आपल्याला आता फक्त सिंपल सेरीज पॅरलल कॉम्बिनेशनची मेथड माहीत असणं गरजेचं आहे. कशी असेल मेथड ही, आता यामध्ये बघा, यात जर तुम्हाला यूज करायचं असेल, सो वी कॅन कन्सिडर दीज 3 रजिस्टर्स. दीज 3 रजिस्टर्स आर इन पॅरलल, दीज 6 रजिस्टर्स आर सो इन पॅरलल, अँड दीज 3 रजिस्टर्स आर अगेन इन पॅरलल. सो पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 3 सेम इक्वल रजिस्टर्स विल बी R/3. याच सर्किटला रीड्रॉ केलं तर, नाउ this is our effective resistance of these 3 parallel combination, it will be R/3. Now effective resistance of these 6 resistance parallel combination will be R/6, and again the effective resistance of these 3 parallel combination will be R/3. So this is our B point, this is our A point, and now you can easily find out the total resistance between points A and B. आणि मग हा रेजिस्टन्स जर फाइंड आउट करायचा असेल, या सगळ्यांची काय होणार, आता सिरीजमध्ये आहे दिसतंय तुम्हाला, तिघांची ॲडिशन करा, यू विल गेट दी टोटल रेजिस्टन्स, अँड द आन्सर विल बी, याचं जे आन्सर आहे ते 5/6 R. ओके, येस. तिघांची ॲडिशन करा आणि याची जी व्हॅल्यू येते ती काय येते, 5 R/6. Okay, so this is our answer, means the resistance between these 2 points A and B will be 5 R/6. लक्षात आलं काय केलं इथं, हे दिसताना इथं तुम्हाला काही अंडरस्टँडिंग लक्षात येत नव्हतं की काय करायचं, कुठल्या मेथड जाता येईल. याला मी रीड्रॉ केलं, वेगळ्या फॉर्ममध्ये थोडं रीड्रॉ केलं, आणि मग वेगळ्या फॉर्ममध्ये ड्रॉ केल्यामुळं काय होणार आहे बघा, सॉरी, सॉरी फॉर डिस्टर्बन्स. लक्षात ठेवा इथं काय केलं होतं आपण, इक्विपोटेन्शियल पॉईंट्स आयडेंटिफाय केले.
इक्विपोटेन्शियल पॉईंट्स कसे आयडेंटिफाय करायचे, सिमेट्रिक डायग्राम असते त्याच्यावरून आयडेंटिफाय करायचे. किंवा तुम्हाला जर ओहम्स लॉ वगैरे अप्लाय करता येत असे व्यवस्थित, तर इथं बघा 1 to 8 फी इक्वल टू आय आर, 1 to 2 फी इक्वल टू आय आर आणि 1 to 4 फी इक्वल टू आय आर, सेम पोटेन्शियल ड्रॉप असणार आहे. ह्या प्रत्येकातून जाताना एनर्जी लॉस जो आहे तो कसा आहे, सेम आहे. आणि मग सेम असेल तर या 3 पॉईंट्सना सेमच पोटेन्शियल शिल्लक असणार आहे, रिमेनिंग पोटेन्शियल किंवा त्या पॉईंटचं पोटेन्शियल. सो these points are at equal potential. You can combine these point. Equal potential point असतील तर एकत्र कंबाईन करायचे, जॉईंट करू शकता. मग हे पॉईंट जॉईंट केले. सिमिलरली these points are also at equipotential. So we combine these points आणि आता ही सर्किट सिंपल झालं. You can easily find out the total resistance or effective resistance of this network. आता आणखी एक डायग्राम मी इथे ड्रॉ करून ठेवतो, ज्या डायग्राममध्ये आपल्याला हीच इफेक्टिव्ह मेथडच इक्विपोटेन्शियल रिडक्शन मेथडच यूज करायची आहे, फक्त थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये. Now our next method is parallel axis symmetry. म्हणजे इथं याला तुम्ही मिरर सिमेट्री असंही म्हटलं जातं. काही बुकमध्ये मिरर सिमेट्री असं नाव आहे, पण ॲक्च्युअलमध्ये याला आपण काय म्हणणार आहे, पॅरलल ॲक्सिस सिमेट्री. सिमेट्रिक सर्किट जर असतील तर हिअर आय ड्रॉ ए सर्किट. एक सर्किट ड्रॉ केलं आहे मी इथं. या नेटवर्कमध्ये ऑल दी रेजिस्टर्स आर ऑफ सेम रेजिस्टन्स कपॅसिटी. सगळ्यांची व्हॅल्यू किती आर आहे. सेमच असेल असं नाही, पण सिमेट्रिक असायला पाहिजेत. अशा टाईपमध्ये रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज पाहिजेत. एक्झाम्पल स्टडी करताना तुमच्या लक्षात येईल यामध्ये. सो इन दिस सर्किट हिअर सपोज दिस इज अवर फर्स्ट रेजिस्टन्स 1 2 3 4 5 6 7 and 8. These are the 8 resistance. Now if you observe total current passing from this point to this point and the total current is I. करंटचा पाथ असा आहे, असा कन्सिडर केला आपण. सो हिअर करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टन्स and this resistance. Current passing through all these resistance will be same. का सेम असेल? Because here the resistances are, here the resistances are and here also the resistance are. So if there are equal resistance, then the equal currents passes through these रेजिस्टर्स. या रेजिस्टन्समधून इक्वल करंट काय होईल, पास होईल. सो आपण हा सेंट्रल रेजिस्टर कन्सिडर करायला नको. सपोज हिअर करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टर इज इक्वल टू करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टर ऑल्सो. म्हणजे यातून जाणारा जेवढा करंट आहे तेवढाच करंट यातून पास होईल. इन दिस सेम वे करंट पासिंग थ्रू दिस रेजिस्टर नंबर 4, इथं मी असं लिहितो I1 इज इक्वल टू I2. current through this resistor and current through this resistor is equal. In the same way, current through this fourth resistor is equal to current passing through this third resistor. यातून आणि यातून पास होणारा करंट सेम आहे, या दोघांमधून पास होणारा करंट सेम आहे. इन दिस सेम वे कसा करंट असेल बघा, इकडं जाईल करंट, हा इकडं येईल इथं, कारण हा करंट इथं आल्यावर परत स्प्लिट होणार ना, यातून काही जाईल इकडं जाईल काही. सेम वे हा करंट इकडं येईल, हा इथं आला की इथंही काय होणार, परत स्प्लिट होईल आणि मग टोटल करंट इकडं असा काय होईल, पास होईल. या डायरेक्शन असे करंट्स पास होतील. नाउ इफ वी थिंक अबाउट this circuit, then current passing through these two resistors is equal, current passing through these two resistors is also equal, and in the same way current passing through these two resistors I7 is equal to current passing through this resistor I8. म्हणजे या प्रत्येक ब्रांच मधून पास होणारा जसा करंट वरती स्प्लिट होऊन जाईल, सेम वेनं करंट हा बिलो सर्किट जे आहे यातून काय होत जातो, इथं फ्लो होत जातो. म्हणजे इथं एक्झॅक्ट सिमेट्री दिसते तुम्हाला. कशी सिमेट्री आहे पण इथं, जर मी या डायग्रामला फोल्ड केलं या ॲक्सिस थ्रू, ओके, मी इथं थोडं डॉटेड लाईननं रिप्रेझेंट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज आय ड्रॉ ॲक्सिस पासिंग थ्रू धिस लाईन, ओके, दिस इज अवर ॲक्सिस. आणि मग या ॲक्सिस थ्रू मी या डायग्रामला काय केलं, फोल्ड केलं इथं असं. म्हणजे हा सगळा पार्ट बरोबर इथून पेपर जसा फोल्ड करतो तसा फोल्ड केला. हा पॉईंट मी इथं जॉईन केला, म्हणजे हा पॉईंट याला जर फोल्ड केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट याची ती मिरर इमेज दिसेल. म्हणजे हा जो पार्ट आहे एवढा, या लाईनच्या खाली असलेला पार्ट, याची एक्झॅक्ट काय असते, ही मिरर इमेज असते. या एवढ्या पोर्शनची ही काय एक एक्झॅक्ट मिरर इमेज आहे. म्हणजेच हा बिलो पार्ट आणि अप्पर पार्ट जो आहे ॲक्सिसचा तो सिमेट्रिक आहे. कसा पार्ट आहे हा, सिमेट्रिक. तुम्ही आयडेंटिफाय करू शकताय, सेमच आहे, जसं वरती आहे तसंच खाली आहे सेम. आणि मग असं जर सिमेट्रिक पार्ट्स असतील, हे जर पार्ट्स सिमेट्रिक असतील तर मग दीज पॉईंट्स आर ॲट इक्वल पोटेन्शियल.
हे पॉईंट्स मग कसे असतात, इक्वल पोटेन्शियलला असतात. तुमच्या लक्षात येईल की हा पॉईंट आणि हा पॉईंट इक्वल पोटेन्शियलला असणारच आहे सिमेट्रीमुळं. अँड नाव यू कॅन फोल्ड दिस डायग्रॅम. ह्या डायग्रॅमला आपण काय करू शकतोय, फोल्ड. हा पॉईंट इथं कनेक्ट करू शकतोय तो, मग इथं म्हणजे याला काय केलं, मिरर सिमेट्री असल्यामुळं फोल्ड केलं. इफ आय फोल्ड दिस डायग्रॅम देन वट वी गेट. आधी मी जी ओरिजिनल डायग्रॅम आहे ती ड्रॉ करतो. इथं हा आपला पॉईंट होता, ओके. हा 6 नंबर रजिस्टर आहे आणि इथं असलेला हा किती नंबरचा आहे, 5 नंबरचा रजिस्टर. ते नंबर आहेत फक्त, यांच्या व्हॅल्यूज आहेत. हे बाकीचे 3 रजिस्टर आहे असे आहेतच इथं. दिस इज अवर रजिस्टर नंबर 2, दिस इज रजिस्टर नंबर 8 अँड दिस इज रजिस्टर नंबर 3. ओके, ही डायग्रॅम आहे अशी होती. आपण आता हा अप्पर पार्ट आहे तो एक्झॅक्टली काय करणार आहे, फोल्ड करणार आहे. सो याला जर मी इथं कनेक्ट केलं, मग हा आर इथंच असणार आहे असा एक. सो देर इज वन मोर रेजिस्टन्स हिअर. आणखी एक रेजिस्टन्स आला, कोणता, हा इथं आला. हा इथं आल्यावर इथंही 2 असतील. सो देर इज वन मोर रजिस्टर हिअर ऑल्सो. अँड अगेन इफ आय फोल्ड दिस हिअर, सो देर इज वन मोर रजिस्टर ॲट दिस पॉईंट ऑल्सो. लक्षात आलं. म्हणजे आपण हे 2 पॉईंट्स काय केलेत, कंबाईन केलेत, फोल्ड केलं. फोल्डिंग सिमेट्री असंही म्हणतात याला, किंवा मिरर सिमेट्री. नाव सी दिस. आता इथं तुम्ही काय करू शकताय, टोटल रेजिस्टन्स किंवा टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इथं काय करू शकताय, आयडेंटिफाय करू शकताय. लक्षात येते काय केलं आपण इथं ते. आता यामध्ये तुम्ही जर बघाल तर यात परत एक सिमेट्री दिसते. त्याच्या पुढं काय करायचं, याला पार्ट आहे तो आपला नेक्स्ट पार्ट आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं, सिमेट्री कशी अप्लाय करायची एवढं आधी व्यवस्थित समजून घ्या. आपण सॉल्व करणार आहोत एक्झाम्पलमध्ये, तिथं तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. हे लक्षात आलं, काय केलं, हे नेटवर्क रेड्यूस झालं ना वेगळ्या फॉर्ममध्ये. याच्या पुढं तुम्ही काय करू शकता, या दोघांचा टोटल फाइंड आउट करा, या दोघांचा टोटल फाइंड आउट करा, या दोघांचा टोटल फाइंड आउट करा. लक्षात येते काय केलंय. आणि मग हे टोटल जर फाइंड आउट केले तुम्ही, तर मग इथं r/2, इथं r/2, इथं r/2 येईल. हे r आहेत आणि मग तुम्ही टोटल रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकताय. याला कसली सिमेट्री म्हणायचं, दिस इज अवर पॅरलल ॲक्सिस ऑफ सिमेट्री. पॅरलल ॲक्सिस ऑफ सिमेट्री. सेम वेनं आणखी एक सिमेट्री कन्सिडर केली जाते. सेम वे म्हणजे काय, तर यामध्ये एक परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री असते. आणखी एक कोणती सिमेट्री असते, परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री. आता ती परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री कशी असते, परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री. परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री याच डायग्रॅममध्ये आपण जर एक्सप्लेन करणार असू तर कसं करता येईल बघा. पॅरलल ॲक्सिस सिमेट्री म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सेम होता. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस म्हणजे कसे असेल बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री इथं कशी घेऊ शकतोय आपण. नाव हिअर वी कॅन ड्रॉ ॲक्सिस पासिंग थ्रू दिस लाईन. या लाईनमधून पास होणारा हा मी ॲक्सिस ड्रॉ केला इथं. सो दिस इज अवर परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता परपेंडिक्युलर ॲक्सिसचं मिनिंग काय, तर या ॲक्सिसच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडला सेम सिमेट्रिक रेजिस्टन्सचं नेटवर्क असणार आहे. बघा कसं येईल बघा, ही जी लाईन आहे याच्या इकडं इक्वल व्हॅल्यूचे 3 रजिस्टर्स आहेत. त्याच सेम टाईपमध्ये याच्या इकडंही इक्वल व्हॅल्यूचे 3 रजिस्टर आहेत. लक्षात आलं. म्हणजे या व्हर्टिकल ॲक्सिसच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडला सिमेट्री आहे नेटवर्कची. जसं नेटवर्क इकडं आहे सेम तसंच नेटवर्क इकडंही आहे. लक्षात आलं काय सांगतोय, जसं नेटवर्क इकडं आहे सेम तसंच नेटवर्क याही साईडला आहे. आणि मग असं असेल तर आपण या ॲक्सिसला काय म्हणतो, परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. काय झाला हा, परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर काय करायचं, मग परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर काय करायचं, सिंपल आहे. काय करायचं बघा, जर परपेंडिक्युलर ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर सर्किटमध्ये कुठेही तुम्ही एक परपेंडिक्युलर ॲक्सिस असा ड्रॉ करा, कुठल्याही लाईन कुठल्याही पॉईंटला. तर त्या पॉईंटला जे काही त्या ॲक्सिसवरती पॉईंट्स असतील, ऑल दीज पॉईंट्स आर ॲट इक्वल पोटेन्शियल. काय सांगतोय बघा, इम्पॉर्टंट कंडिशन आहे ही एक. जर तुमचं सर्किट सिमेट्रिक असेल आणि त्यामध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री मिळत असेल तर तुम्ही त्या सर्किटमध्ये कुठेही एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा, व्हर्टिकल ॲक्सिस ड्रॉ करा आणि त्या लाईनवरती कुठेही एक पॉईंट कन्सिडर केला तर ते सगळे पॉईंट्स हे इक्वी पोटेन्शियल पॉईंट्स असतात, इक्वल पोटेन्शियल असतात. याचा अर्थ हा पॉईंट आणि हा पॉईंट इक्वल पोटेन्शियलला आहेत. हे पॉईंट्स कसे आहेत, इक्वल पोटेन्शियल. आणि मग इफ दीज पॉईंट्स आर ॲट इक्वल पोटेन्शियल देन यू कॅन कंबाईन दीज पॉईंट्स.
आणि आपल्याला माहिती आहे जर पॉईंट्स इक्वल पोटेन्शियलला असतील देन देर विल बी नो करंट पासेस इन बिटवीन दीज टू पॉईंट्स. इक्वल पोटेन्शियलच्या पॉईंटच्या मध्ये करंट पास होण्याचा अर्थ हा पॉईंट जर इक्वल सेम पोटेन्शियलला असेल तर या रेजिस्टरमधून करंट पास होईल का? नाही होणार. यातून होईल का? नाही होणार, कारण हे दोघंही इक्वल पोटेन्शियलला आहेत. जर एखाद्या रेजिस्टरमधून सर्किटमधल्या रेजिस्टरमधून करंट पासच होत नसेल देन यू कॅन निग्लेक्ट दीज रेजिस्टन्स. तुम्ही हे रेजिस्टन्स काय करू शकताय? निग्लेक्ट, बिकॉज करंट विल नॉट पासेस थ्रू दिस रेजिस्टर्स. या रेजिस्टरमधून करंट काय होणार नाही? पासच होणार नाही. आणि मग यांना जर निग्लेक्ट केलं तुम्ही तर हे सर्किट तुम्ही रिड्रॉ करू शकताय, परत ड्रॉ करू शकताय. आणि मग काय होईल? ते सर्किट जर रिड्रॉ केलं तर यू कॅन कनेक्ट दीज पॉईंट्स टुगेदर. तुम्ही हे पॉईंट्स काय करू शकताय? आता एकत्र कनेक्ट करू शकताय. लक्षात आलं? आणि मग हे पॉईंट जर एकत्र कनेक्ट केले तर तुम्हाला इथे एक सिंपल सर्किट तयार झालेलं दिसेल. ज्या सर्किटमध्ये तुम्ही बेसिक जे फॉर्म्युले आहेत, सेरीज पॅरलल कॉम्बिनेशनचे फॉर्म्युले, ते फॉर्म्युले इथं काय करू शकतोय? आपण अप्लाय करू शकतोय. आणि मग ते फॉर्म्युले जर अप्लाय केले तर आपल्याला इझिली आन्सर्स फाइंड आउट करता येतात. ही झाली कसली सिमेट्री? परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री आहे. या डायग्राममध्ये जर विचार केला तर या डायग्राममध्ये परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री दिसते का? तर यस, इफ वी कन्सिडर दिस पार्ट. यामध्ये जर तुम्ही परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री यूज करायला गेला तर इथं या दोन पॉईंटच्या मध्ये करंट पास होणार नाही. बघा ना, इकडं आणि इकडं सेमच कंडिशन आहेत. सो करंट विल नॉट पासेस इन बिटवीन दिस टू पॉईंट. सो यू कॅन रिमूव्ह दिस पॉईंट. हा पॉईंट तुम्ही काय करू शकता? इथं वेगळा घेऊ शकताय. हे रेजिस्टन्स जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुमच्या लक्षात येईल. अँड यू कॅन रीड्रॉ दिस डायग्राम लाईक धिस. आणि मग इथं r/2, दिस विल बी अवर r/2, दिस इज r, दिस इज r. हे r होते, हे r पॅरलल आहेत म्हणून r/2. आणि मग इथला रेजिस्टन्स निग्लेक्ट केला देन यू विल गेट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ह्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर मिळेल. लक्षात आलं? काय आन्सर येईल मग सॉल्व करून बघू शकताय तुम्ही. या टाईपमध्ये तुम्ही ॲक्सिस सिमेट्री यूज करू शकताय. मिरर सिमेट्री किंवा ज्याला काय म्हणतो आपण ॲक्सिस सिमेट्री, हे थिअरॉटिकली मी सांगतोय तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये एक्झाम्पल दिल्यानंतर एखाद्या डायग्राममध्ये ती सिमेट्री कशी अप्लाय करायची याचं एक एक्झाम्पल सांगतो मी, म्हणजे तुम्हाला त्या एक्झाम्पल थ्रू ही सिमेट्री लक्षात येईल. नाव सी डायग्राम. ओके, एक एक्झाम्पल मी घेतोय. सिमेट्रिक पॅरलल ॲक्सिस सिमेट्री आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री दोन्हीचा यूज करून या सर्किटचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आयडेंटिफाय करू शकतोय. ओके, कसं करता येईल सांगा? सर्किट बघितल्यावरच तुम्हाला कळतंय की यामध्ये पॅरलल ॲक्सिस सिमेट्री आहे आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री सुद्धा आहे. कारण तुम्ही जर या लाईन थ्रू बघितलं, पॅरलल ॲक्सिस कन्सिडर केला तर डाऊनवर्ड आणि अपवर्डचा पार्ट आहे तो सिमिलर आहे. सो देअर विल बी ए मिरर सिमेट्री. आणि जर तुम्ही या पॉईंटमधून पास होणारा परपेंडिक्युलर ॲक्सिस कन्सिडर केला देन देअर विल बी ऑल्सो ए परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री. म्हणजे तर दोन्ही सिमेट्री आहेत. मग फर्स्ट कुठली सिमेट्री यूज करणं बेटर आहे हे आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. आपल्या लॉजिकली थिंकिंगवरती डिपेंड आहे की ते कसं सॉल्व करता येईल बेटर आहे. सो फर्स्ट वी विल यूज पॅरलल ॲक्सिस सिमेट्री. पहिली आपण ही सिमेट्री यूज करूया, पॅरलल ॲक्सिस सिमेट्री. सो वी आर गोइंग टू फोल्ड दिस पार्ट इन ऑन दी अपर पार्ट. आपण या पार्टला वरती फोल्ड करणार आहोत. मग डायग्राम कशी असेल बघा, रिमेनिंग डायग्राम इथं मी ड्रॉ करतो. दिस इज अवर रेजिस्टर, हा सेंट्रल पॉईंट ओ पॉईंट, अँड दिस इज अवर रेजिस्टर आर. हे दोन्ही रेजिस्टर आर आहेत. ओके, दीज आर दी टू रेजिस्टर. आता ह्याला इथं वरती जर फोल्ड करायला गेलो आपण तर कसे येतील बघा हे पॉईंट्स. ओके, हा इथं फोल्ड होईल. सो देअर विल बी टू रेजिस्टर्स हिअर. हा पॉईंट मी इथं घेतो, ऑलरेडी मी ड्रॉ करून ठेवतो. सो हिअर देर आर टू रेजिस्टर्स इन बिटवीन दीज टू पॉईंट्स. इथं किती रेजिस्टर आले? टू. इथं टू का? हा फोल्ड केला की इथं येणार, हा फोल्ड केला की इथं येणार, म्हणजे इथं आणखी काय असतील? टू रेजिस्टर्स असतील. सो देर आर टू रेजिस्टर्स हिअर ऑल्सो. इथंही रेजिस्टर्स मिळाले. हा पॉईंट जॉईन झाला, इथला जॉईन करायचा आहे म्हणजे इथंही किती असतील रेजिस्टर? टू रेजिस्टर्स. वाय? हा एक आणि हा एक फोल्ड केला की इथं दोन रेजिस्टर झाले, हेही झाले. नाउ सी दिस पार्ट. सेम वेनं आपण इकडे ड्रॉ करू शकतो इथं. ओके, लक्षात येतंय तुमच्या? सिमेट्री आहे आणि सिमेट्रिक फॉर्ममध्ये आपण यांना काय करतो? इथं कनेक्ट करतोय.
हा पॉईंट झाला इकडचा. काय राहिलं बघा, हां इथला पार्ट. इथंही काय आहेत, असे रजिस्टर आहेत. अँड इच रजिस्टर हॅज व्हॅल्यू आर. प्रत्येकाची व्हॅल्यू इथं किती आहे, आर व्हॅल्यू आहे. जर याला आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतलं तर इथं बघा याची व्हॅल्यू आर आहे. दिस टू रजिस्टर्स आर इन पॅरलल अँड दी कॉम्बिनेशन रेजिस्टन्स विल बी R/2. सो वी कॅन रिड्रॉ दिस नेटवर्क ॲज, याला जर आपण रिड्रॉ केलं तर दिस विल बी आर, अगेन दिस इज आर. ओके, सो हिअर दिस इज अवर R/2, दिस इज ऑल्सो R/2. हाही काय असणार आहे, दिस विल बी ऑल्सो R/2. हे 2 आहेत ना सगळीकडे, त्यामुळे हे सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल, R/2 असेल. हा R/2 आला, हाही R/2. आणि मग इथं जर जॉईन केलं देन दिस रेजिस्टन्स इज ऑल्सो हॅज व्हॅल्यू R/2. लक्षात आलं. रिड्रॉ केलं आपण फक्त. आता यात काय करायचं आहे बघा, काय करता येऊ शकतं आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला आणखी एक सिमेट्री दिसते. इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री घेऊ शकता. आता पॅरलल ॲक्सिस सिमेट्री तर यात नाही आहे. नाव यू कॅन यूज परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री मेथड. आय ड्रॉ हिअर ॲक्सिस. दिस इज अवर परपेंडिक्युलर ॲक्सिस. या ॲक्सिसच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडला सिमेट्री दिसते का, येस देर इज ए सिमेट्री. परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री. मग तुम्ही इथं परपेंडिक्युलर ॲक्सिस सिमेट्री एखाद्या सर्किटमध्ये मिळाली, लक्षात ठेवायचं दीज 2 पॉईंट्स आर ॲट इक्वल पोटेन्शियल. हे पॉईंट्स कसे आहेत, इक्वल पोटेन्शियलला पॉईंट आहेत. इफ these 2 points are at equal potential then you can join these 2 points. तुम्ही हे 2 पॉईंट्स काय करू शकताय, जॉईन करू शकताय. मग हीच डायग्राम आता रिड्रॉ केली तर इथून जाऊया सिक्वेन्सनं असं. आता हीच डायग्राम मी ड्रॉ करतोय बघा. हा R/2 रजिस्टर आहे असा इथं ड्रॉ केला. हा पॉईंट आहे इथला. ओके, इथून इथं आणखी एक होता रजिस्टर, कोणता, R/2चे. हा रजिस्टर ड्रॉ केला. हा पॉईंट मी इथं जर कनेक्ट केला तर हे R/2चा एंड आहे, हा एंड इथं कनेक्ट होईल. सो दिस विल बी लाईक दिस. हा इथं कनेक्ट झाला आता अँड दी व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स इज ऑल्सो R/2. हा इथं कनेक्ट केला तर हाही रेजिस्टन्स इथंच कनेक्ट होईल, हा पॉईंट इथं होईल. याचा अर्थ इकडचा जो पार्ट होता हा पॉईंट, दिस विल बी R/2. हा रेजिस्टर इथला पॉईंट इथं कनेक्ट झाला. इथं ऑलरेडी एक होताच डिरेक्टली. सो दिस रेजिस्टर ऑल्सो हॅज अ व्हॅल्यू R/2 आणि हा होताच इथं. दिस विल बी R/2. नाव यू कॅन सॉल्व दिस सर्किट बाय युजिंग अवर रेग्युलर मेथड. बघा इथं काय करता येईल. आता सॉल्व करताना काय करायचं बघा, हे 2 आणि हे 2 कसे आहेत सांगा. these 2 are in parallel, these 2 registers are in parallel. So R/2 पॅरल असेल, कॉम्बिनेशनची व्हॅल्यू येईल R. सोडवून बघा, R/2 कॉम्बिनेशन R/4 येईल. याची व्हॅल्यू R/4 येईल, याची व्हॅल्यू R/4 येईल. सो दी सर्किट विल बी, वी कॅन रिड्रॉ दिस सर्किट लाईक दिस. हे सर्किट जर मी रिड्रॉ केलं तर कसं येईल बघा, R/2 दिस रेजिस्टन्स विल बी R/2 आहे असा ठेवला. ह्या दोघांची व्हॅल्यू किती येईल, R/4 येईल. सो दिस विल बी अवर R/4. नंतर या दोघांची व्हॅल्यू R/4च असणार आहे. सो दिस रेजिस्टन्स इज ऑल्सो R/4 अँड दिस इज R/2. या व्हॅल्यूज काय होत्या, Rच होत्या. नाव ॲड these two registers. Why? Now these two registers are in series, these two also are in series. आणि मग R/2 प्लस R/4 यांच्या जर व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केल्या, R/2 प्लस R/4 त्याची व्हॅल्यू मी बघून सांगतो तुम्हाला डिरेक्टली, 3R/4. R/2 प्लस R/4 3R/4. येस. मग या दोघांची व्हॅल्यू काय येते, हा आपला डिरेक्ट रजिस्टर, 2 रजिस्टर आहेत असे. हे दोन आता सिरीजमध्ये आहेत ना. सो रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ दिस 2 रेजिस्टन्स विल बी 3R/4 and the value of this resistance is also, ह्या दोघांच्या टोटलची व्हॅल्यू काय येते 3R/4. याची R होती, याची काय होती R होती. आणखी थोडं सिम्प्लिफाय झालं हे नेटवर्क. आणि मग तुम्ही याला आता परत सॉल्व करायला गेला तर तुमच्या लक्षात येईल 3R/4 3R/7. म्हणजे काय करायचं होतं कळतं इथं. हे दोघं कसे आहेत आता पॅरलल. नाव these 2 registers are in parallel. पॅरलल ग्रुपिंग फाइंड आउट करा. 3R/4 प्लस 1 रेसिप्रोकलची ॲडिशन करणार तुम्ही या दोघांच्या, आणि या दोघांच्या सेम आहेत. मग रेसिप्रोकलचे ॲडिशन करून सिम्प्लिफाय जर केलं तर याची व्हॅल्यू जी मिळते ती 3R/7.
म्हणजे या दोघांचं कॉम्बिनेशन जे मिळेल तुम्हाला, दॅट व्हॅल्यू विल बी 3r/7 अँड दिस व्हॅल्यू इज ऑल्सो 3r/7. हे मी सॉल्व करत नाही आहे, डिरेक्टली देतोय का? हे कसं सॉल्व करायचं आहे कळतं आहे का? ह्याची व्हॅल्यू काय 1/3r/4 प्लस याची व्हॅल्यू काय 1/r. सो दिस विल बी अवर 1/rp, पॅरलल कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला. मग याची ॲडिशन करा, रेसिप्रोकल घ्या, दॅट व्हॅल्यू इज 3r/7. सॉल्व करून हे सिम्पल आहे, हे तुम्ही करू शकता म्हणून मी तिथं आयडेंटिफाय केलेलं नाही आहे. काय लक्षात येतं आहे? आणि मग याची व्हॅल्यू काय 3r/7 अँड नाव दिस टू रजिस्टर्स आर इन सिरीज. आता हे दोन कसे आलेत सिरीजमध्ये, यू कॅन ॲड दिस टू रजिस्टर्स अँड यू विल गेट द फायनल आन्सर. अँड द फायनल आन्सर इज गिवन हिअर 6r/7. फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर काय दिलं आहे 6r/7 असं दिलेलं आहे. कदाचित बुकमध्ये हे एखाद्या मिस्टेक असू शकते, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. हे मी व्हॅल्यूज ज्या इथं लिहिलेत, हे 3r/7 3r/4 हे सगळं जे लिहिलं आहे ते बुकमध्ये दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या लिहिलेत. तुम्ही स्वतःहून सोडवून बघा तेवढ्याच येत आहेत का, परफेक्ट येत आहेत का, नक्कीच आन्सर बरोबर येईल. या टाईपमध्ये तुम्ही इथं सिमेट्री मेथड यूज करून या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स काय केला फाइंड आउट केला. फर्स्ट टाईम सोडवत असाल वेळ लागेल, साहजिक आहे. नंतर सोडवा 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स, तुम्ही जेवढ्या नंबर ऑफ टाइम्स अशी सर्किट यूज करा, सर्किटमध्ये अशा कन्सेप्ट यूज कराल, सॉल्व कराल, प्रॅक्टिस कराल, तेवढं तुम्ही फास्टमध्ये अशी नेटवर्क काय करू शकताय, सिम्प्लिफाय करू शकताय, टोटल रेजिस्टन्स इथं आयडेंटिफाय करू शकताय. लक्षात येतंय? मग ही पॅरलल सिमेट्री वगैरे लक्षात आली असेल तुमच्या, यूज करा व्यवस्थित. मी तुम्हाला काही इथं एक्झाम्पल देतो. नाव दीज आर दी 3 एक्झाम्पल्स फॉर होमवर्क. पटकन बघा एक्झाम्पल्स कसे आहेत आणि सॉल्व करून आन्सर सांगू शकताय, लगेच सांगू शकता. एक हिंट सांगतो मी तुम्हाला, यात सिमेट्री मेथड कुठेही यूज करायची नाही. यात तुम्हाला यूज करायचे सक्सेसिव्ह रिडक्शन मेथड. आणि सक्सेसिव्ह रिडक्शन मेथडमध्ये यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आर आहेत म्हणून मी लिहिल्या नव्हत्या. हिअर द व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टन्स इज आर. आणि मग आरच्या फॉर्ममध्ये आर इफेक्टिव्ह म्हणजेच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती आहे हे तीनही रेजिस्टन्समध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन बिटवीन पॉईंट्स ए अँड बी. तीनही रेजिस्टन्ससाठी, तीनही डायग्रामसाठी, सर्किटसाठी सेम क्वेश्चन आहे. ए आणि बी पॉईंटच्या मध्ये असलेला टोटल रेजिस्टन्स काय असेल. ओके, पटकन सॉल्व करायचे क्वेश्चन्स आणि मला आन्सर सांगा. सोपे एक्झाम्पल्स आहेत, इझिली सॉल्व करू शकताय.